पैसा कमवण्यासाठी कशी एनर्जी पाहिजे आपली? हा एक दगड आहे, ज्या दगडाचं मी तुम्हाला आता प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे की हा दगड पैसा देतोच का, आणि हे प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे. नजर लागते तर नजर आणि एनर्जी याचाही काही संबंध आहे का? कालसर्प जर एखाद्याला कुंडलीत असेल, पूजा नाशिकला जाऊन करण्याची गरज नाही. माणसाच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या गाठी येत असतील, जे आतड्यामधली गाठ असो, तोंड येणं किंवा मूळव्याध होणं, याच्यासाठी याचा जर काढा घेतला तर तो फार लवकर नीट होतो. या घरामध्ये भूत आहे तर हो. ते तुम्ही ओळखू शकता. घरामध्ये गेल्यानंतर कधी कधी आपल्याला एकदम थंडावा लागतो, तर समजायचं की त्या ठिकाणी काहीतरी गडबड आहे. कोणती गोष्ट एखाद्याच्या एनर्जीवर जास्त परिणाम करते? कुठलेही चांगले प्रसंग जीवनात आणि वाईट प्रसंग हे 4 कारणाने येतात. वास्तूसाठी सगळ्यात महत्वाचं आहे त्याचं जमिनीची जागा. ती जमीन जर पॉझिटिव्ह असेल तर त्या ठिकाणी ते घर बांधलं पाहिजे. एक कुटुंब आहे गुरुजी, पण एक मुलगा विचित्रपणा करतो, मग त्याच्या कुटुंबाचे संस्कार त्याच्यावर का हावी होत नाही? निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती जास्त स्ट्रॉंग आहे. काय लॉजिक आहे याच्या मागे, की एखादी वनस्पती कशी एखाद्याच्या आयुष्यावर परिणाम करू शकते? मग एवढी तुळशी, त्याची आवरा जर 5.5 फूट असेल आणि त्याच्यापेक्षा आपली आवरा कमी असेल, माणूस 6 फूट असून सुद्धा, तर तुळशीमध्ये पॉवर आहे, पिंपळात पॉवर आहे. आता ही भृंगराज वनस्पती आहे. एखाद्याचं पती पत्नीमध्ये मतभेद असतील तर ते पती पत्नीमध्ये मतभेद कमी व्हावे. कटिंग केल्यानंतर पण एनर्जी मध्ये बदल, तर ते पूर्ण मला एक्सप्लेन करा ना थोडं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काय सांगितलेलं आहे की कटिंग करून आल्यानंतर अंगणातच अगोदर आंघोळ करावी. घरामध्ये मुलं आजारी पडत असतात, लहान मुलं, त्यांची एनर्जी कशी चांगली करू शकतो? ज्या शब्दामध्ये क्लीम, रिम, द्रीम अशा शब्दांचा उपयोग होतो, ती एनर्जी निगेटिव्ह एनर्जी फ्लो करते. मग त्याचा प्रयोग जर बघायचा असेल तर तुम्ही तुमच्या पेनने बाहेर जाऊन 2 चिठ्ठ्या तयार करा. स्त्रिया त्रास असताना, राग असताना किंवा चिडलेल्या असताना स्वयंपाक करू नये, ही जी संकल्पना आहे याच्या मागे एनर्जीच कारण आहे. तो जर कुणाला प्रयोग करायचा असेल तर त्यांनी वास्तू शांतीच्या दिवशी तयार केलेलं अन्न एका पॅक डब्यामध्ये आणावं आणि एक सत्यनारायण केलेलं प्रसाद एका पॅक डब्यामध्ये आणावं. मी 1000 पटीनं सांगतो की मी ते शोधून सांगतो. काय ऊर्जा, एनर्जी? जिथं ऋण आहे तिथं धन आहे, दिवस आहे तिथं रात्र आहे, प्लस आहे तिथं मायनस पण आहे, चांगलं आहे तिथं वाईट पण आहे. कुठलीही गोष्ट 2 आणि 7 ने सुरुवात होते. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे डॉक्टर प्रल्हाद तिवारी सर. सर नमस्ते. नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तर हा खूप वेगळ्या विषयावर आज आपण बोलणार आहे. की आपण ॲस्ट्रॉलॉजीवर पॉडकास्ट करतो, वास्तूवर करतो, पण प्रत्येक गोष्टीची एक एनर्जी असते. एनर्जी ही कधीच संपत नाही, ती ट्रान्सफर होऊ शकते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका पदार्थावरून दुसऱ्या पदार्थामध्ये. कोणती एनर्जी पॉझिटिव्ह असते, कोणती एनर्जी निगेटिव्ह असते, एनर्जीचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो, एनर्जी कशी चेक केली जाते, की ती जागा, ती मूर्ती किंवा एखादा व्यक्ती, या सगळ्यांबद्दल ती एनर्जी कशी आहे आणि ती जर त्या एनर्जीमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर वनस्पती शास्त्राचा वापर करून आपण आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम कसे दूर करू शकतो, या सगळ्या गोष्टींचा सरांचा अभ्यास हा मागच्या 15 ते 20 वर्षापासूनचा आहे आणि आज सर आपल्याला त्याच्याबद्दलच गाईड करणार आहे. सर तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. येस सर, काय ऊर्जा, एनर्जी? एनर्जी हा जो फॉर्म आहे हे ऍक्च्युली हे जे विश्व निर्माण झालंय, हे विश्व निर्माण होत असताना प्लस आणि मायनस अशा आधारावरती झालेलं आहे. बरोबर आहे. कारण आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहतो, जिथं ऋण आहे तिथं धन आहे, दिवस आहे तिथं रात्र आहे, प्लस आहे तिथं मायनस पण आहे. करेक्ट, बरोबर आहे. चांगलं आहे तिथं वाईट पण आहे. ह्या सगळ्या गोष्टी प्लस आणि मायनस वरती आहेत. कारण कसं आहे, कुठलीही गोष्ट 2 आणि 7 ने सुरुवात होते. 2 आणि 7 ने म्हणजे कसं? 2 यासाठी होते की पती आहे तर पत्नी आहे, बरोबर आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही बाबतीमध्ये ऋण आहे आणि धन आहे, किंवा प्लस आहे मायनस आहे, प्रकाश आहे अंधार आहे, बरोबर आहे. देव आहे दैत्य आहे, असे असंख्य, जेवढ्या लांब जाऊत आपण तेवढ्या याद्या याच्यामध्ये येतात. बरोबर आहे. तसंच 7 एक आकडा येतो. 7 समुद्र आहे, 7 पाताळ आहे, 7 आसमान आहेत, बरोबर आहे. 7 चक्र आहे, 7 चक्र आहेत, 7 लेअर आहेत, चमडीचे 7 लेअर आहेत. आपल्या शरीराला छिद्र सुद्धा 7 आहेत. मग हा 7 हा जो ब्रह्मांडात आकडा आहे आणि 2 हा जो ब्रह्मांडात आकडा आहे, या 27 मुळे नक्षत्र 27 आहेत.
2+7 ज्यावेळेस आपण असं पाहतो बरोबर आहे. तर 27 होतात. तर 27 हे नक्षत्र पण आहेत. 2 आणि 7 आलं. हा, म्हणजे नक्षत्र म्हणजे पूर्ण ब्रह्मांड आहे. आणि ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना निसर्गानं निर्माण केलेली आहे, मनुष्याने निर्माण केलेली नाही. नाही. कारण हा फार विशाल आहे. हा, याची आपण कल्पना पण नाही करू शकत. आणि याच्यामध्ये 2 जो शब्द आलेला आणि 7 जो एक अंक आलेला आहे, ह्या 2 अंकांवरती आपण थोडासा अभ्यास केला की बाबा हे कशामुळं. तर याच्यामध्ये जी एनर्जी आहे, ही एनर्जी लहानातल्या लहान कणामध्ये आहे, मोठ्या विशाल अशा आकारामध्ये पण आहे, झाडामध्ये आहे, देवतेमध्ये आहे, मनुष्यात आहे, दानवात आहे, सगळीकडे आहे. बरोबर. आणि या पृथ्वी तलावरती जसं मानव आहे तसं दानव पण आहे. वृत्ती चांगली पण आहे, वाईट पण आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीची ज्या एनर्जीज आहेत, ज्या एकमेकावर परिणाम करतात. एनर्जीज कसं असतात की त्या एक दुसऱ्यावरती परिणाम करतात. म्हणून एक मराठीमध्ये म्हण आहे, ढवळ्याजवळ पवळ्या बांधला तर वान नाही तर गुण लागला, असं आपण म्हणतो. बरोबर. म्हणजे संगत करे बडे की तो बडत बडत बढ़ जाए, संगत करे ठिल्लर की तो घटत घटत घट जाए. म्हणजे आपण संगत सुद्धा कशावरती आहे, तर ती एनर्जीवरती आहे की आपण कुणाच्या जवळ बसलं पाहिजे, कुणाच्या जवळ नाही बसलं पाहिजे, कुठं आपली योग्य जागा आहे, कुठं नाही. आपल्याला प्रगती करायची आहे तर कोणत्या पॉझिटिव्ह एनर्जीच आपण जवळ बाळगल्या पाहिजेत, किंवा त्या पद्धतीनं आपण विचारधारा ठेवली पाहिजे. कारण थिंकिंग फार महत्वाची आहे जीवनामध्ये. जर आपण थिंकिंग चांगली ठेवली, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली, तर आपल्याला बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह व्हायला लागतात. विचारधारा जी आहे ही सगळ्यात प्रमुख आहे माणसाची. आणि माणसाचं जे भाग्य आहे ना, हे भाग्य माझ्या मते 4 पद्धतीने मी डिवाइड करतो. कसं? नंबर 1, ईश्वराने निर्माण करत असताना आपल्याला दिलेलं भाग्य, ज्याला मागच्या जन्माचा संबंध येतो, पास्ट, मागचा. दुसरं जे आपल्याला मिळतं, ज्याच्यामध्ये आपल्याला मिळते की ज्या घरामध्ये आपण राहतो ती एनर्जी म्हणजे वास्तू. तिसरी गोष्ट येते कुंडली, ज्याच्यामध्ये ग्रहदशा आपली जी आहे ती सध्या कशा स्थितीमध्ये आहे, प्लस आहे की मायनस आहे, कोणते ग्रह कसे आहेत याच्यावरती. आणि चौथा आहे कर्म. ह्या 4 गोष्टी आपल्या जीवनामध्ये फार महत्वाच्या आहेत. कारण ज्या जीवनामध्ये घडामोडी होतात ना एकंदरीत, त्या सगळ्या घडामोडी या 4शी संबंधित येतात. एक तर त्याला वास्तुदोष कारणीभूत असतो, त्याला त्याची कुंडली कारणीभूत असते, त्याला मागचे जन्माचे कर्म कारणीभूत असतात, आणि त्याचं प्रेझेंटेशन कारणीभूत असतं, जे कर्म करतो तो. कुठलेही चांगले प्रसंग जीवनात आणि वाईट प्रसंग हे 4 कारणाने येतात, कुठलेही. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय होतं माहितीये का, की समजा वास्तू आहे. वास्तू म्हणजे काय समजतो आपण? स्ट्रक्चर नाही, घर म्हणतो आपण. हा, घर म्हणतो. तर ते घर म्हणजे वास्तू मुळात तशी नाही. वास्तूसाठी सगळ्यात महत्वाचं आहे त्याचं जमिनीची जागा. ती जमीन जर पॉझिटिव्ह असेल तर त्या ठिकाणी ते घर बांधलं पाहिजे. बरोबर आहे. उदाहरणार्थ समजा अशी एक जागा आहे की ज्या जागेवरती 100 वर्षापूर्वी एक झाड होतं. त्या झाडावरती एकाने आत्महत्या केली. कालांतराने ते झाड तुटलं. ती डेथ एनर्जी तिथंच राहून जाते. त्या जागेवर जर आपलं घर आलं तर त्या घराला ती एनर्जी त्रासदायक ठरते. एखाद्याला गाडलेलं असेल काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी, आणि ती जागा आपण खरेदी केली तर ती निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती पण आपल्याला त्रासदायक असते. म्हणून घर घेताना सगळ्यात अगोदर लोकांनी जागा दाखवली पाहिजे. लोक काय करतात, संकट आल्यानंतर शास्त्राकडे वळतात. परंतु जर एक जाणीव अशी ठेवली प्रत्येकाने की बाबा नाही, हे करत असताना अगोदर आपल्याला जागा भूमी कशी आहे, भूमी शुद्ध पाहिजे. म्हणजे भूमिपूजन, ज्याला आपण शब्द प्रयोग करतो की आपण कुदळ मारतो, बरोबर आहे, आणि चांगल्या माणसाच्या हाताने मारतो. त्याचे कारण काय की ज्या माणसाची औरा चांगली आहे, ज्या माणसाला पद मिळालेलं आहे, ते कशामुळं, त्याची औरा चांगली आहे म्हणून त्याला मोठं पद मिळालेलं आहे, अशाच माणसाच्या हाताने आपण कुदळ मारतो. मग ती जर व्यक्ती चांगली आहे आणि भूमी जर वाईट असेल तर त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन लवकर होणार नाही, अडचणी येतील, काही ना काही त्रास होईल. म्हणून अगोदर पाहिली पाहिजे, भूमी पाहिली पाहिजे. बरोबर आहे.
बरोबर. गुरुजी तुम्ही बोलले संगत म्हणजे संगत ऍक्च्युली खूप इम्पॉर्टंट वाटते मला, कारण लहानपणी आपल्याला सांगायचे की चांगले मित्र बनवा, चांगले मित्र असले तर तुम्ही पण तसं म्हणता. आता पण जर आपण पाहिलं तर एक ग्रुप आहे मुलांचा, तर त्या ग्रुपमधले सगळे मुलं हे बऱ्यापैकी त्याच लेवलला असतात. हो. आणि एखादा ग्रुप आहे की जो खूप चांगलं करतोय लाईफमध्ये, तर ते सगळे लोक तसे एकमेकांच्या आजूबाजूला तसे जमा होत जातात. अगदी बरोबर. कारण त्यांची एनर्जी त्या एकमेकांमध्ये उतरत जाते. उतरत जाते. म्हणून संगतीला खूप महत्व आहे. कारण संगत आपण कशी करतो, विद्यार्थी दशेमध्ये जर आपण गुंड प्रवृत्तीच्या मुलांच्या सोबत जास्त वावरू तर आपल्यामध्ये हळूहळू गुंड प्रवृत्ती यायला लागते आणि आपली चांगली प्रवृत्ती मावळून जाते. बरोबर आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं जे काही आहेत मित्र, हे मित्र कसे आहेत. तुम्ही स्वतः तर मुख्याध्यापक होते, तुम्ही हजारो विद्यार्थी नाही, माझ्या तर हजारो विद्यार्थी हातातून गेलेले आहेत. परंतु कसं आहे, हातामधून विद्यार्थी जात असताना आम्हाला ज्या गाईडलाईन्स त्यावेळेस करता आल्या तेव्हा आम्ही त्या आमच्या विद्यार्थ्यांना केल्या आणि आमची विद्यार्थी डॉक्टर्स, इंजिनियर्स मोठ्या पदावर पण आहेत. बरोबर. काही राजकारणी पण आहेत चांगल्या. नगराध्यक्ष आहे आज आमच्या चाकूरचा एक विद्यार्थी फुले म्हणून आज नगराध्यक्ष आहे. म्हणजे अशा गोष्टी कशा आहेत, ह्या येणारच आहेत योगायोगा. कारण चांगली गोष्ट आपण करू तर चांगलंच त्याचं आउटपुट येणार आहे. बरोबर आहे. आपण जसं पेरू तसं उगवणार आहे. ह्या गोष्टी तर सहजच आहेत. बरोबर आहे. गुरुजी, तुम्ही म्हणतात की एनर्जी, समजा आपण त्याच्यावर बोलू तर कोणती गोष्ट एखाद्याच्या एनर्जीवर जास्त परिणाम करते? म्हणजे आता समजा हा व्यक्ती इथे, तर तुम्हाला काय वाटतं की याची एनर्जी चांगली का वाईट, ही कशामुळे बनेल? कसं आहे, मुळामध्ये तो कुठे राहतो बर का, तिथली एनर्जी त्याच्यासोबत असते. बरोबर. त्याचे मित्र परिवार कसे आहेत, बरोबर आहे, त्याचे एज्युकेशन कसं आहे, ओके, त्याची विचारधारा कशी आहे, तो नास्तिक आहे का आस्तिक आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा, ह्या सगळ्या परिसराचा त्याच्यावरती परिणाम होत असतो. आणि निगेटिव्ह असं एकदम कुठून नाही येत, की छोट्या 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 सगळ्या गोष्टीतून संकलित होऊन येतं आणि ते फार मोठ्या प्रमाणात पुन्हा व्हायला लागतं. आणि ज्यावेळेस त्याचा आकार मोठा होतो त्या निगेटिव्ह एनर्जीचा, त्यावेळेस त्याची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती लहान लहान होत जाते आणि मग त्याची थिंकिंग चेंज होऊन जाते. बरोबर आहे. म्हणून काल हा मुलगा खूप छान होता, आज याने असं कसं केलं, असं आपण म्हणून जातो. तर त्याला तेच कारण. बरोबर आहे. याच्यात मला अजून एक विचारायचं आहे की एक कुटुंब आहे गुरुजी, त्या कुटुंबावर खूप चांगले संस्कार आहे, म्हणजे खूप चांगलं धार्मिक कुटुंब आहे. तर त्या कुटुंबातला समजा 4 मुलं आहे त्यांना, पण एक मुलगा विचित्रपणा करतो, बाकीचे 3 मुलं खूप चांगले राहतात. मग तो बाहेर जाऊन त्या विचित्र मुलांमध्ये राहत असेल आणि ते संस्कार त्याच्यावर पडत असतील. हो. मग त्याच्या कुटुंबाचे संस्कार त्याच्यावर का हावी होत नाही, जे चांगले संस्कार आहे ते, आणि ते वाईटच का होतात? त्याचं कारण असं आहे की निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती जास्त स्ट्रॉंग आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ते कमी स्ट्रॉंग आहे. म्हणून निगेटिव्ह एनर्जीचा जास्त परिणाम लवकर होतो आणि पॉझिटिव्ह एनर्जीचा परिणाम अनेक वेळानंतर, अनेक काळानंतर, अनेक दिवसानंतर होतो. ओके. त्याचं कारण असं असतं की एखाद्या गोष्टीला वाईट करायचं आहे तर ते क्षणात होतं, पण तीच गोष्ट सुधारायची असेल तर त्याला खूप वेळ लागतो. म्हणून चांगल्या गोष्टीसाठी वेळ लागतो. जसं व्यसन लगेच जुळतं आणि सोडायचं असेल तर खूप वेळ लागतो. मग व्यसन जुळण्याचे तेच कारण आहे. मैत्री हीच कारण असू शकतं व्यसनासाठी, की निगेटिव्ह मित्रांच्या सोबत आपण ज्यावेळेस मैत्री करतो तेव्हा आपण वाहत त्याच्याकडे जातो. बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. करेक्ट, बरोबर आहे. गुरुजी, मग आता तुम्हाला असं वाटतंय की याच्यामध्ये प्रॉब्लेम वाटतोय तुम्हाला की यार हा व्यक्ती चुकीचाच आहे किंवा याच्यात निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे, ती एनर्जी तुम्ही कशी ओळखाल की याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे? आता निगेटिव्ह एनर्जी ओळखण्यासाठी एक तर औरा स्कॅनरचा उपयोग करता येतो, की औरा स्कॅनरच्या माध्यमातून तो निगेटिव्ह आहे किंवा नाही हे पाहता येतं. बरोबर. त्याची पर्सेंटेज आपल्याला कळतात. दुसरं माध्यम असं आहे की त्याचे राहण सहन कशी आहे, तो राहतो कसा, त्याचे कपडे कसे आहेत, त्याचे केस कसे आहेत, त्याचे नख कसे आहेत, या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिलं जातं आणि याच्यातूनही त्याचे अंग लक्षणामधून आपल्याला ओळखता येतं की हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. गुरुजी, एखादा व्यक्ती निगेटिव्ह आहे हे तुम्ही कसं ओळखाल? म्हणजे त्याचे तो काय काय चुकीचे कामं करतो की ज्याच्यावरून समजून जातं की याच्यामध्ये निगेटिव्ह आहे? आपण एक्झाम्पल घेऊ शकतो ना, औरा स्कॅनरच्या माध्यमातून आपण तपासू शकतो. बरोबर. आता याच्यामध्ये
निगेटिव्ह एनर्जीचं हे सॅम्पल आहे आपल्याकडं. हे जे सॅम्पल आहे हे निगेटिव्ह एनर्जीचं सॅम्पल आहे, आपण बघू शकता. आहे. आता हे निगेटिव्ह एनर्जीचं सॅम्पल ज्यावेळेस आपण स्कॅनर मध्ये आपण ते टाकू तर हा काय करतो, हा फ्रिक्वेन्सीचं काम पाहतो. हे स्कॅनर निगेटिव्ह एनर्जी फ्लो समोरच्या मध्ये आहे का नाही त्याची एनर्जी, त्याची आवरा तपासून तो आपल्याला क्लिअर करतो की याच्यामध्ये किती पर्सेंटेज निगेटिव्ह एनर्जी आहे. बरं बरं. ज्या वेळेला आपण एखाद्या मुलाला कुणा असेल तर आपण ते बोलवून पण या पाहू शकतो. मोहित या या मोहित थांबा सर. आता याच्यामध्ये 35% निगेटिव्ह एनर्जी आहे. 35% आहे. 35%. तसंच आता आपण पॉझिटिव्ह एनर्जी पण पाहतो, कारण दोन्ही एनर्जी स्वतंत्र आहेत. हे पॉझिटिव्ह एनर्जी सॅम्पल आहे. च्या आसपास आहे. म्हणजे तुमची जी एनर्जी आहे ती 30-35% जी आहे ती निगेटिव्ह आहे. आता ही निगेटिव्ह एनर्जी तुमची कशामुळं येऊ शकते, तर तुमचा आहार कोणता आहे, तुम्ही राहता कुठं, तुमचे मित्र कोण आहेत, तुम्ही कशा पद्धतीची विचारधारा ठेवता, या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या आवरावरती होतो. आणि तो परिणाम जो आहे तो या निगेटिव्ह आवरामध्ये आपल्याला दिसून येतो. मग पॉझिटिव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर किमान 5 मिनिटासाठी ईश्वर सेवा केली पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे. आणि जर आपण असं करूयात तर निश्चित आपल्यामध्ये ते 35% जे आहे ते कमी होऊन जातं. ओके. आता याची गुरुजी तुम्ही 35% कमी करायला मदत करा जरा. नक्कीच. आपण बघितलं की कसं हे केलं जातं किंवा या गोष्टी असतात सगळ्या. गुरुजी मला सांगा की अशा वनस्पती काही आहेत की ज्या वनस्पतींमुळे एखाद्यावरची जी एनर्जी आहे ती दूर होते किंवा वनस्पतीशास्त्र आपण म्हणतो तर तर काय म्हणजे काय लॉजिक काय गुरुजी याच्यात? आता तुम्ही तर मुख्याध्यापक होते, म्हणजे याला शास्त्रीय कारण असल्याशिवाय तुम्ही त्याच्यात घुसणार नाही एवढं तर मी समजू शकतो. पण काय लॉजिक आहे याच्या मागे की एखादी वनस्पती कशी एखाद्याच्या आयुष्यावर परिणाम करू शकते? वनस्पती हे निसर्गाने निर्माण केलेलं आहे, मानव निर्मित नाही आहे, पहिला मुद्दा. आणि ज्या वेळेला निसर्गाने ह्या वनस्पत्या निर्माण केल्यात त्या निर्माण करण्यासाठी मानवाचं हित हेच मुख्य उद्देश निसर्गाचा आहे. की निसर्गाने हे ठरवलं की मानवासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत, याचा उपयोग त्याच्या जीवनात त्याला चांगला करून घेता येऊ शकतो. त्याच उद्देशाने ह्या सगळ्या वनस्पत्या निर्माण झालेल्या आहेत. आणि आयुर्वेदिक शास्त्रामध्ये प्राचीन ह्या सगळ्या वनस्पत्यांचा पूर्वी म्हणजे उपयोग केला जात असे. जसं आपण पाहतो की स्त्रियांना आपण सांगितलं जातं की बाबा तुळशीला पाणी घाला, तुळशीच्या भोवती फिरलं पाहिजे, स्त्रियांनी प्रदक्षिणा घातली पाहिजे. त्याच्याने काय होतं, तर ती काही एक संकल्पना म्हणजे चुकीची नाही आहे. कारण की ज्या वेळेला एखाद्या स्त्रीची आपण एनर्जी मोजतो किंवा एखाद्या पुरुषाची एनर्जी मोजतो आणि त्याची आवरा समजा 1-2 मीटर आली, त्याला जर आपण प्रदक्षिणा घालायला लावली, मग ती गायीची तुम्ही प्रदक्षिणा त्याला घालण्यासाठी सांगा, वडाची सांगा, पिंपळाची सांगा, लिंबाची सांगा किंवा तुळशीची सांगा, कुठल्याही ह्या काही गोष्टीच्या ज्या प्रदक्षिणा घालण्याच्या पद्धती आपल्या शास्त्रात दिलेल्या आहेत त्या अनुषंगानं त्यांनी जर प्रदक्षिणा घातली तर त्याची 2 मीटर असलेली आवरा ही 4 मीटर होते. म्हणजे आवरा वाढते. बरोबर. आवरा वाढते म्हणजे शास्त्रात हे निश्चित आहे की प्रत्येक जे झाड आहे, जे छोटा असो की मोठा असो, त्याला स्वतःचं अस्तित्व आहे. मग ज्या वेळेला आपण तुळशीची आवरा मोजली तर ती 5.5 फूट आली. मग एवढी तुळशी, त्याची आवरा जर 5.5 फूट असेल आणि त्याच्यापेक्षा आपली आवरा कमी असेल, माणूस 6 फूट असून सुद्धा, तर तुळशीमध्ये पॉवर आहे. बरोबर. पिंपळात पॉवर आहे, कारण पिंपळाची जी एनर्जी आहे ती 13 ते 16 फुटापर्यंत येते. वडाची एनर्जी 23-24 फुटापर्यंत जाते.
गायीची एनर्जी तर 100-125 फुटापर्यंत जाते बरोबर. आणि सगळ्यात जास्त एनर्जी घोड्याची येते. हो का? घोड्याची एनर्जी सुद्धा 125 फुटापर्यंत जाते आणि त्यालामुळं घोड्याला सुद्धा फार महत्व आहे. आपण पॉवरच्या जेवढ्या गोष्टी आहेत त्याला हॉर्स पॉवर म्हणतो बघा. हो, हो. आपण लॉयन पॉवर म्हणत नाही, एलिफंट पॉवर म्हणत नाही. नाही. मग एलिफंट तर फार मोठा आहे ना, पण त्याला आपण तसं का म्हणतो हॉर्स पॉवर? कारण हॉर्स मध्ये खूप मोठी ताकद आहे आणि ते पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करतं हॉर्स. म्हणून हे पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये हॉर्स होते. आधी घोडे घोडे पाळायचे. पॉवरफुल व्यक्ती तर पाळायचे. हा, आणि पॉवरफुल व्यक्तीसाठी ते आवश्यक होतं. त्याची औरा पण चांगली असते घोड्याची. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युअली आहेत. त्याच पद्धतीनं वनस्पती आहेत. आपण वनस्पत्यामध्ये आपण कुठल्याही वनस्पत्या जर पाहिल्या तर जसं आता एखादं उदाहरण मी तुम्हाला सांगतो वनस्पतीचं. आता ही भृंगराज वनस्पती आहे. भृंगराज बरोबर आहे. तर ही जी वनस्पती आहे ही पॉझिटिव्ह वनस्पतीमध्ये मोडते. पॉझिटिव्ह बरं का? ज्या वेळेला आम्ही औरा स्कॅनरने याची सगळी म्हणजे शास्त्रीय पद्धतीने जे पाहिलं तर त्याच्यामध्ये हे पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये मोडते. मग हे कशासाठी कामाला येते? तर समजा एखाद्याचं पती पत्नीमध्ये मतभेद असतील तर ते पती पत्नीमध्ये मतभेद कमी व्हावेत यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये क्रिएट करतं. बरोबर. त्याच्यासाठी हे आकर्षण म्हणून सुद्धा वापरलं जातं. यश येण्यासाठी कामामध्ये सुद्धा वापरलं जातं. ओके. मतभेद कमी करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. एकमेकांमध्ये डिफरन्स असतील, वैचारिक मतभेद असतील तर ते कमी व्हावेत, त्यांच्यामध्ये स्नेह निर्माण व्हावा यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. त्याच पद्धतीनं आणखीन एक वनस्पती मी तुम्हाला दाखवतो. ही एक वनस्पती आहे. ही पण ऑल दी वन म्हणजे काय सगळ्याच कामासाठी आहे. काय नाव तिचं? याचं नाव मला पण माहित नाही, कारण मला ज्यांनी पाठवलंय त्यांनी मला याचं नाव सांगितलं नाही. तुम्ही ते जंगलातूनच? कारण हे झारखंड मधून आलेली वनस्पती आहे. बरोबर. बऱ्याच वेळेला काय होतं की आज मार्केटिंग होतंय बऱ्याच गोष्टींचं, त्यामुळे लोक वनस्पतींचे नाव सांगत नाहीत. बरोबर आहे की कारण लगेच त्याचं काहीतरी करतात लोक, चुकीचं काहीतरी डुप्लिकेट बनवणार, काहीतरी चुकीचं करणार, तीच आहे म्हणून विकणार वगैरे. तर ही जी आहे ना ही पण एनर्जी अतिशय पॉझिटिव्ह आहे. ह्याचा आपण आवरा तुम्हाला मी लगेच दाखवतो की ह्याची आवरा कशी तपासायची. ठीक आहे. तर आपण काय करूया, अगोदर तुमची पॉझिटिव्ह एनर्जी मोजूयात. ओके. ओके. अतिशय चांगली एनर्जी आहे तुमची खरंच. म्हणजे 100% एनर्जी तुमची अतिशय चांगल्या प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आता ते धरा बरं. हो. पॉकेट. हा नाही, त्या वनस्पतीला धरून धरा. हा. ओके. ओके. वाढली अजून. बरोबर आहे. हे बघा पूर्ण स्कॅनर जे आहे हे उलट झालेलं आहे. बरोबर आहे. आता आपण त्या मुलाच्या हातामध्ये देऊ ज्याला निगेटिव्ह एनर्जी होती. हो. आणि त्याची पण मोजूया म्हणजे आपल्याला हा चंद्र आणि हा सूर्य समजून जाईल. तुमची अगोदर निगेटिव्ह होती 35%, 70% पॉझिटिव्ह होती. बरोबर आहे. आता आपण तुमची एनर्जी मोजूयात. 100%. बरोबर आहे. मी जाताना तुम्हाला याचा एक तुकडा देतो, तो जवळ बाळगा. नेहमीसाठी तुमची 100% एनर्जी पॉझिटिव्ह राहील. ओके. वनस्पतींवर परत येऊ. मग त्याच्या आधी 2-3 गोष्टी विचारायच्या मला. तुम्ही जसं बोलले की घोड्याची एनर्जी ही खूप भारी चांगली असते. गाय जी असते आपल्याकडे, गायीचं पण एक वेगळं महत्व आहे हिंदू धर्मामध्ये. सर्व देवता त्याच्यात समाविष्ट आहेत. मग गायीची एनर्जी काय? गायीची एनर्जी साधारण 125 ते 150 फूट येते. बर का. कधी कधी जर जर्सी गायपेक्षा आपली गावरान गाय असेल, गावची काळी कपिला गाय म्हणतो आपण, काळ्या कपिला गायची 150च्या पुढं एनर्जी येते. ओके. काय महत्व आहे गायीचं? गायीचं असं महत्व आहे की गायीच्या आपण शेपटाला आणि डोक्याला स्पर्श करून जर प्रदक्षिणा घातल्या तर आपली स्वतःची एनर्जी जेवढी असेल, 3 फूट असेल, 5 फूट असेल, 10 फूट असेल, 20 फूट असेल, ती कमीत कमी दुप्पट होते. बापरे. म्हणून अशी प्रथा आहे हिंदू शास्त्रामध्ये की गाय जर रस्त्यामध्ये दिसली तर आपण पाया पडतो. ती एक सद्भावनाच आहे असं नाही, तर आपली आवरा पण न कळत वाढवतो. म्हणजे आपल्यालाही कळत नाही की हे आपण जे करतो ते कुणीतरी सांगतात पूर्वज म्हणून करतो असं नव्हे, तर ते सायंटिफिकली आपण आवरा वाढवतो.
तुम्ही अजून एक गोष्ट बोलले होते की हेअर कट केल्यानंतर म्हणजे हो, केस cutting. कटिंग केल्यानंतर पण एनर्जी मध्ये बदल, तर ते पूर्ण मला एक्सप्लेन करा ना थोडा. हा, कसं आहे माहितीये का, ज्या वेळेला आपण शरीरामधले हे जे अवयव आहेत, हा. बरोबर आहे, हे अवयवामध्ये जर डिस्टर्बन्स झालं, जसं तुमचं एखादं ऑपरेशन झालं तर त्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होते, बरोबर. त्यासोबत तुम्ही जर कट केले केस, तर कट केले म्हणजे अवयवातलाच तो एक भाग आहे, तो जिवंत आहे. बरोबर, जरी मृत बरोबर. दिसत असला तर बरोबर. त्याची वाढ होते, म्हणजे तो जिवंत आहे. बरोबर. ते आपण कापल्यानंतर काय होतं माहितीये का, आपल्या शरीरावरती एक निगेटिव्ह एनर्जीचं वलय तयार होतं. ओके. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काय सांगितलेलं आहे की कटिंग करून आल्यानंतर अंगणातच अगोदर आंघोळ करावी आणि नंतर घरात प्रवेश करावा. ओके. त्याचं कारण असं आहे की ती निगेटिव्ह एनर्जी घेऊन घरात येऊ नये, त्याच्या शरीरावरती निगेटिव्ह एनर्जी राहू नये म्हणून स्नान केलं पाहिजे, असं त्याच्या मागचा उद्देश आहे. बरोबर. त्याला सायंटिफिक कारण पण आहे. हा. आणि आपण त्या पद्धतीनं करतोच. बरोबर आहे. बरोबर आहे. पण आजकाल महिलांमध्ये कसं झालेलं आहे, महिला ब्युटी पार्लरला जात आहेत, कटिंग करत आहेत, केस कापत आहेत आणि सरळ स्वयंपाक घरात येत आहेत. त्यामुळे निगेटिव्ह फ्लो पण वाढतो ना. बरोबर आहे. आणि हा वाढू नये यासाठी त्यांनी पण काळजी घेतली पाहिजे. पण आता हा युग बदलत चाललेला आहे, विचारधारा बदलत चालली आहे, त्यामुळे आपण फोर्स नाही करू शकत. बरोबर आहे. कारण कसं आहे की आपल्या हिंदू शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे दवाखान्यामध्ये ऑपरेशन थिएटर असतं, हो, ते किती शुद्ध असतं. हो. त्याला फवारतात, त्याची किटाणू त्यात जाऊ नये म्हणून हँड ग्लोव्ह, अमुक तमुक सर्व डॉक्टर्स घालतात, बरोबर. कपडे घालतात, त्या रोग्याला त्या ठिकाणी ऑपरेशनसाठी नेतात, दुसऱ्याला प्रवेश देत नाहीत. सेम आपलं स्वयंपाकगृह तसं आहे. स्वयंपाक ज्या ठिकाणी होतो तिथं अतिशय शुद्ध वातावरण असलं पाहिजे, स्वच्छ वातावरण असलं पाहिजे स्वयंपाकघरात. अगदी. आणि ते जर वातावरण असेल तर ते वातावरणासोबत त्या स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीची विचारधारा चांगली असेल तर त्याची एनर्जी हातामधून होणाऱ्या सगळ्या स्वयंपाकामध्ये जाते आणि ती एनर्जी आपल्या शरीरामध्ये अन्नातून जाते. म्हणून स्त्रियांना रागवू नये, स्त्रियांना विनाकारण त्रास देऊ नये, स्त्रिया त्रास असताना, राग असताना किंवा चिडलेल्या असताना स्वयंपाक करू नये, ही जी संकल्पना आहे याच्या मागे एनर्जीच कारण आहे. आणि त्याचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. येस सर, बोला. एक उदाहरण सांगतो. येस. की वास्तुशास्त्रामध्ये आपण ज्यावेळेस वास्तू करतो घराची, तर वास्तूचं जे अन्न शिजतं हे अन्न निगेटिव्ह असतं. आणि जे सत्यनारायण आपण करतो किंवा जी पूजा करतो त्या पूजेमधलं अन्न हे शुद्ध असतं. बरं का. याचा डेमो मी करून पाहिला म्हणून सांगतोय की मी आजही ठामपणे सांगू शकतो, जर कुणाला प्रयोग करायचा असेल तर त्यांनी वास्तू शांतीच्या दिवशी तयार केलेलं अन्न एका पॅक डब्यामध्ये आणावं आणि एक सत्यनारायण केलेलं प्रसाद एका पॅक डब्यामध्ये आणावं. मी 1000 पटीनं सांगतो की मी ते शोधून सांगतो की ह्या डब्बीमध्ये सत्यनारायणचा प्रसाद आहे आणि या डब्बीमध्ये वास्तुशांतीचा प्रसाद आहे. इतकं ऍक्युरेट सांगू शकतो. का? एनर्जी आपल्याला खोटं बोलतच नाही. एनर्जी जी आहे ते हे माझं स्कॅनर दाखवतं. हे स्कॅनर आहे मन्यमूर्तीचं. ते आहेत एक शास्त्रज्ञ, त्यांनी 28 वर्ष भारताची शास्त्रज्ञ म्हणून सेवा केलेली आहे आणि त्यांनी हे निर्माण केल्यानं त्यांच्याकडून हे मला ज्ञान मिळालेलं आहे. त्यामुळे हे मी सगळे अनुभव घेतलेले आहेत की झाडं कशी असतात, कोणती झाडं पॉझिटिव्ह आहेत. मग जर समजा झाडामध्ये बी आपण पाहिलं असतं, जमिनीमधून काही रेडिएशन्स जातात, बरं का. त्याला करी लाईन्स म्हणतात, हार्टमन लाईन्स म्हणतात, जिओपॅथिक स्ट्रेस पण म्हणतात. ओके. जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजे जमिनीमधून जाणारं एक रेडिएशन आहे. ओके. त्या रेडिएशन वरती जर घर येईल तर ते घर बाधित होतं. त्या ठिकाणी राहणाऱ्या, त्या ठिकाणी त्या रेडिएशनवर झोपणाऱ्या माणसाला कॅन्सर होतो, मोठे रोग होतात. हे प्रूव्ह झालेलं आहे. बरोबर. बरं का. याला वेगळं प्रूव्ह करण्याची आवश्यकता नाही, कारण रेडिएशन ते हाय असतात. त्याच रेडिएशनवर जर एखादं झाड आलं तर झाडाला कॅन्सर होतो. मग असे मी झाडं शोधले की ज्या झाडाला गाठी आलेल्या आहेत. बरं का. मग ती गाठ येते कशामुळं, तर ती गाठ ही कॅन्सरची असते. झाडाला जी आलेली गाठ झाडाला असते. तर ते झाडाला ज्या गाठी येतात, ज्या गाठीची झाडं असतात त्या झाडाला सहसा फूल लागत नाही, पान लवकर गळून जातात, ते वाळलेल्या अवस्थेत असतं. त्याला म्हणतात कॅन्सरचं झाड. हे मी अनेक ठिकाणी शोधलंय, पाहिलंय. त्याचसोबत
ज्या ठिकाणी जिओपॅथिक स्ट्रेस जातो आणि त्याचा न्यूडल पॉइंट होतो तिथं वीज पडते. आकाशातली जी वीज आहे ती अशा झाडावर, अशा जनावरावर, अशा व्यक्तीवर पडते की ज्या ठिकाणी तो योगायोगाने न्यूडल पॉइंटवर थांबलाय. बरोबर. आयआरच्या आणि आयआरच्या न्यूडल पॉइंटवर थांबणं म्हणजे ते रेडिएशन त्याला कॅच करतं. म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडते आणि वीज पडते. आपण काय म्हणतो, वीज पडल्यावर पाणी निघतं. पाणी निघत नाही. ज्या ठिकाणी पाण्याचे झरे असतात तिथं ते रेडिएशन ऑटोमॅटिक असतं. बरोबर आहे. म्हणून आपल्या घरामध्ये जर पाण्याचे झरे जास्त असतील तर जिओपॅथिक स्ट्रेस वाढतो. त्यामुळे त्या ठिकाणी झोपणारे माणसं आजारी असतात आणि आजार पण नीट लवकर होत नाही. म्हणून त्यांची जागा बदलण्याची सुद्धा आम्ही म्हणजे सूचना त्यांना रिकमेंड करता का तुम्ही? करतो आम्ही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या नॅचरलच आहेत. तुम्ही असं कधी पाहिलंय का की आपण म्हणतो की अरे याची नजर खराब आहे, नजर लागते, नजर लागते, तर नजर आणि एनर्जी याचाही काही संबंध आहे का? हो, नजर लागणे म्हणजे काय माहितीये का, बघा, दृष्टी ही जी आहे ह्या दृष्टीमध्ये एक ताकद आहे. हा, बरोबर आहे. पूर्वीच्या काळामध्ये असं एज्युकेशन होतं की दृष्टीनं अग्नी पेटवला जात होता, दृष्टीने वस्तू सरकवली जात होती, वस्तू वाकवली जात होती, पुढे मागे सरकवली जात होती. तर हे दृष्टी जी आहे ही दृष्टीमध्ये खूप मोठी ताकद आहे. जसं संमोहन करतो, संमोहन दृष्टीमुळेच होतं. डोळे बंद करून नाही संमोहन कोणी करू शकत, त्याला दृष्टीच लागते. म्हणजे दृष्टीतून एनर्जी बाहेर पडते. मग ती चांगली पण असते आणि वाईट पण असते. बरोबर आहे का? छान दिसायला आज तू, आपण असं सहज म्हणून जातो. बरोबर आहे. आणि मनातल्या मनात जर आपण एखाद्याला म्हटलं की आज फारच हा करायलाय, हे एवढा पैसा याच्याकडून कुठून आला, हा एवढा कस काय श्रीमंत झाला, याच्याकडेच लोक कसे काय येतात, यालाच कसे काय बोलतात, ही सगळी निगेटिव्हिटी आहे ना. बरोबर आहे. ही मनातून डोळ्यातून बाहेर पडत असते. बोलण्याची पण गरज नाही, वाणीतूनच बाहेर पडावं असं जरुरी नाही, डोळ्यातूनही पडू शकतं. तसं घराला सुद्धा नजर लागते. काय छान घर बांधलंय, कुठून पैसा आणला असेल एवढं, काल परवा त्याच्या जवळ काहीच नव्हतं. मग ही दृष्टी चांगली आहे का वाईट आहे? वाईट आहे. समजा तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि मी गेलो आणि मला एखादा शर्टचा कपडा किंवा एखादी साडी किंवा एखादी वस्तू आवडली, पण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत आणि माझं मन त्याच्यावरती बसलेलं आहे, तर ती पण एक दृष्टीच आहे. ते कपडा जर मला नाही मिळाला आणि तुम्हाला मिळाला तर तो तुम्हाला सूट करेलच असं जरुरी नाही. बरोबर आहे. हा, त्यामुळे कधी कधी चांगले नवे घेतलेले कपडे पण आपण घातल्यानंतर आपल्याला कसं तरी वाटतं. बरोबर. आणि कधी कधी खूप छानही वाटतं. बरोबर आहे की नाही? बरोबर. म्हणजे हा सगळा जो खेळ आहे हा त्याचाच आहे, नजरेचा. मग आता ही नजर जर आपल्याला लागली, आपल्याला असं वाटतंय की आपण एखादी चांगली गोष्ट केली आणि नंतर त्याच्यामध्ये परत काहीतरी अडथळे यायला लागले, म्हणजे नजर लागते की लोकांना ते सहन होत नाही, मग ते दूर करण्यासाठी तुमच्याकडे काय उपाय आहे? नजर दूर करण्यासाठी अनेक वनस्पती आहेत. त्याच्यामध्ये नागफणी नावाची एक वनस्पती आहे. तर ही पॉझिटिव्ह काम करते आणि निगेटिव्ह पण काम करते. ओके. म्हणजे प्लस आणि मायनस बॅलेन्स आहे. तर याच्यामध्ये कामामध्ये यश पण येतं आणि नजर लागलेली पण कमी होतं. याला आपल्या सोबत ठेवलं, बरं, पाऊच मध्ये ठेवलं किंवा खिशात ठेवलं किंवा ताईत करून घातलं तरी याचा परिणाम होतो की ती नजर त्याची कमी होते. त्याच्यानंतर नजरबट्टू नावाचं एक फळ येतं. नजरबट्टू ते जर आपण धारण केलं तर त्याच्याने पण नजर कमी होते. त्यासोबत राजमोहिनी म्हणून एक वनस्पती येते. ही स्नेह पण वाढवते, नजर पण कमी करते. ओके. आणि दुसरी आहे साहेबमणी. ही पण जी वनस्पती आहे, या वनस्पतीच्या बिया ज्या दिसत आहेत आणि त्याला एक बारीक असं शेपूट असतं, त्याच्यावर जर आपण पाणी टाकलं तर ते काय करतं, एकात एक गोळा होऊन जातं, म्हणजे असं लपेटलं जातं, म्हणजे स्नेह वाढवतं आणि एकत्र करण्याचा प्रयत्न करतं. समजा एखाद्याचा मित्र एखाद्याच्या सोबत चांगला होता, अचानक त्याची थिंकिंग बदलली आणि तो थोडा वेगळा वागतोय, तर त्याला जवळ करायचं जर असेल, तर त्याचं प्रेम वाढवायचं असेल तर या वनस्पतीचा सुद्धा उपयोग करता येतो. याच्याने नजर सुद्धा लागत नाही. नजरची रक्षा सुद्धा याच्याने होते. त्याचबरोबर हाताजोडी म्हणून ही एक वनस्पती आहे. ही ओरिजिनल हाताजोडी आहे, जी झारखंडहून मी मागवलेली आहे. जे मार्केटमध्ये येते ते बॅन आहे आणि ती वापरू पण नाही, डुप्लिकेट आहे. तर ह्या वनस्पतीचं छोटासा तुकडा जरी आपल्या सोबत ठेवला तरी सुद्धा नजर याच्याने लागत नाही लागत. त्याचसोबत पांढरी लाजाळू म्हणून आहे.
हा. जे लाजाळूचं झाड असतं त्याच्यामध्ये एक पांढरी रंगाची फुलं येतात, ते पांढरी लाजाळू आहे. ह्या पांढरी लाजाळू जर आपण वापरली याच्याने प्रेम वाढतं आणि नजर लागत नाही. ओके. ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये होतात. त्यानंतर ही सफेद भुलंजडी आहे, याच्याने नजर लागत नाही आणि ब्लॅक मॅजिक पण होत नाही. विशेष म्हणजे जे आपण मार्केटमध्ये ऐकतो की ब्लॅक मॅजिक वगैरे म्हणजे काय, हे नजरचाच एक प्रकारचाच भाग आहे, तर तो पण याच्याने कमी होऊन जातो. त्यानंतर मयूर शिखा म्हणून एक वनस्पती येते, त्याच्यामध्ये वास्तूमध्ये काही दोष असेल तर तो कमी होतो, ज्याला नजर दोष लागणं वास्तूला म्हणणं हा प्रकार आहे. त्याच्यानंतर पितृदोष असेल एखाद्याला पण आपल्या कुंडलीमध्ये येतो, तर तो त्याच्या शरीरावर दिसून आला, आवरा स्कॅनर मध्ये आवरेत आला, तर आपण ते पण त्याला दिलं तर त्याचं लगेच जागेवरती त्याचं चेंज होऊन जातं. हा, म्हणजे तो पितृदोष नाहीसा होऊन जातो. आणि निगेटिव्ह एनर्जीसाठी हे अतिशय चांगलं आहे, नजर दोषसाठी. याचाही उपयोग करता येतो. तसं सोमलता म्हणून आहे, कालसर्प जर एखाद्याला कुंडलीत असेल तर तो पूजा नाशिकला जाऊन करण्याची गरज नाही. त्याला 5-10 हजार रुपये आज घालण्यापेक्षा तुम्ही नुसतं याच्या 2 काड्याचं जर तुम्ही स्वतः धारण केल्या तर तुमचं जे कालसर्प आहे तो जागेवरती न्यूट्रल होतो. ओके. त्याला सोमलता असं म्हणतात. आणि हे जे आहे नागबला, हे पण कालसर्प दोषासाठीच उपयोग वापरला. अशा असंख्य वनस्पती वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या कारणासाठी. म्हणजे तुमच्या घरामध्ये जर वास्तू दोष असेल तर त्यासाठी वनस्पती वेगळी आहे. तुम्हाला मैत्री वाढवायची आहे एखाद्याच्या सोबत, स्नेह ठेवायचे, तुमचे जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत तुमचं समजा चांगलं रिलेशन मेंटेन करायचं आहे, तर तुम्हाला त्या वनस्पती आहेत. तुम्ही नेहमी आजारी पडताय, छोट्या छोट्या कारणाने तुम्हाला आजार होत आहेत, तर त्या आजारासाठी सुद्धा वेगवेगळ्या वनस्पती आहेत. अशा असंख्य वनस्पत्या माझ्याकडे तर जवळपास 250 वनस्पती आहेत. 250 वनस्पती आहेत. कुठून सगळं आणि हे सगळं मी थोडं अभ्यासातून वेगवेगळ्या कारणाने मला जी आवड निर्माण होत गेली त्याच्यामधून केलं. त्याच्यामधली एक वनस्पती मी येताना ही आणलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, की याला आपण काय करतो, दसऱ्याला जे पानं देतो, आपट्याचं पानं, अशा पद्धतीचा याचा आकार असतो आणि याला आपटा असं समजतात बरेच लोक. पण ही कचनार आहे. कचनार. आता ही कचनार कशासाठी कामाला येते तर आयुर्वेदिक मध्ये या कचनारचा फार मोठा उपयोग आहे. माणसाच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या गाठी येत असतील, कुठल्याही प्रकारच्या, म्हणजे आतड्यामधली गाठ असो, तोंडामध्ये फोड येणं, तोंड येणं म्हणतो आपण त्याला, किंवा मूळव्याध होणं वगैरे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत याच्यासाठी याचा जर काढा घेतला तर तो फार लवकर नीट होतो. परंतु तो कॅन्सर जर पहिल्या स्टेजमध्ये असेल तर 100% नीट होतो. हो का? हो, कचनारने. आणि ह्या कचनारची घरामध्ये कचनारचं झाड किंवा रोपटं आपण पश्चिम दिशेला जर लावलं तर घरातला दोष पण जातो. बरोबर. म्हणजे ह्याचा दोन्हीकडे उपयोग होतो. त्यासोबत ब्लॅक मॅजिक जर झालेला असेल एखाद्याला छोटं मोठं, तर त्याचा सुद्धा उपयोग त्याच्यासाठी केला जातो. एखाद्याच्या घरावर जे म्हणतो आपण की भूत बाधा झाली असं म्हणतात, की या घरामध्ये भूत आहे किंवा हे, तर ते तुम्ही ओळखू शकतात का? हो, ओळखू शकतो ना. आपल्याकडे त्या पद्धतीचे आपण सॅम्पल तयार केलेले आहेत की ब्लॅक मॅजिक ओळखण्याचं एक सॅम्पल आहे. त्याच्यासोबत भूत प्रेत पिशाच युव्ही ओळखण्याचं एक सॅम्पल आहे. युव्ही म्हणजे अल्ट्राव्हायलेट वेव्ह. बरोबर आहे. ज्या ठिकाणी अल्ट्राव्हायलेट वेव्ह आहेत त्या ठिकाणी हे आकर्षित होतात आणि हे तिथं आढळतात. आणि मी असे काही तुम्हाला उदाहरणं सांगू शकतो की काल परवाच एक उदाहरण आहे सोलापूरचं. एका फॅमिलीचे लोक माझ्याकडे आले होते. मग त्या मुलांनी मला म्हटलं की बाबा माझ्या आईला रात्री त्रास होतोय. मी म्हटलं काय त्रास होतोय, तर ती रात्री उठून दरवाजा काढून बाहेर वरंड्यात फिरते. हो. तर मी म्हणलं आईचं काय वय आहे, तर म्हणले 60 वर्ष. मग मी म्हणलं कशासाठी फिरते, तुम्ही काही विचारलात का? ते तिनं कारण सांगितलं नाही, पण मला इथं रात्री 2 ते सकाळी पहाटे 5 पर्यंत मला त्रास होते माझ्या शरीराला असं ती म्हणते. मग मी म्हणलं तिचा फोटो आणलाय का? मग मी फोटोवरती एनर्जी पाहिली. म्हणजे आपल्याला एनर्जी फोटोवरही पाहता येते. बरोबर. त्यासाठी प्रत्यक्ष व्यक्तीच असावा असं जरुरी नाही. मग मी पाहिलं तर त्याच्यावरती इव्हिल अटॅक होता. बरं का? मग मी म्हणलं तुमच्या घरी मला यावं लागेल आणि तिथं मी हे करतो. तो रात्री हिला सतवतो रात्री झोपेमध्ये, आणि त्यामुळे ही बाई काय करते, तो काळ टाळण्यासाठी ती वरंड्यामध्ये इकडे तिकडे फिरते. मग मी त्यांच्या घरी सोलापूरला गेल्यानंतर मी स्कॅनरला ते सॅम्पल टाकलं आणि त्याला सांगितलं बाबा तू जो कोणी असेल
तो तू मला जागा दाखव आणि तू ह्या घरात का आलास त्याचे कारण दाखव. आणि मी सांगितलं त्या स्कॅनरला. मग स्कॅनर पुढे जसं दाखवत होता तसं आम्ही सगळेजण 5-7 जण जात होतो. बरोबर. तो खालच्या फ्लोअरमध्ये एका ठिकाणी जिथं त्याची मूळ जागा आहे तिथं त्याने मला सुरुवातीला ते दाखवलं. त्याच्यानंतर मी म्हणलं चल तू घरामध्ये आणखीन कुठं कुठं जातो. मग तो जो आला ना, तो सुरुवातीला जो आला तो सरळ त्या बाईकडेच आला. मग त्या बाईच्या अंगावरती तो स्कॅनर ओपन झालं, जसं आता पॉझिटिव्ह एनर्जीला ओपन झालं तसं. मग त्यांना परत विचारलं की बाबा तू याच्या पुढे आणखीन काय करतोस या घरामध्ये. तर त्यांनी जे घरात दाखवलं ना साहेब, मी आज सांगतोय आपल्या समोर, सगळे लोक ऐकत असतील आणि ते पण ऐकत असतील जे सोलापूरचे आहेत. तर त्यांच्या घरामध्ये जिथं सोनं, चांदी आणि पैसा ठेवलाय अशाच जागा त्यांनी दाखवल्या. आणि अशा 1 नाही 2 नाही तर जवळपास 4-5 जागा दाखवल्या. मग तिथं अर्धा ग्राम सोनं असेल, 1 तोळा असेल, अर्धा तोळा असेल, 500 रुपये असतील, 10,000 असतील, 25,000 असतील या 50,000 असतील. पण जे काही पैसे जिथं जिथं होते तिथं तिथं तो त्या अलमारीकडे नेत होता. ते ड्रॉवर काढायला लावत होता, त्या ड्रॉवरमध्ये ते पैसे निघत होते. एक तर ठिकाणी त्यांनी एकाची अनामत आलेली ड्रॉवरमध्ये वरच्या बाजूला जो माळा असतो ना तिथं ठेवले होते. जवळपास 1.5 लाख रुपये काहीतरी होते त्याचे, कुणाच तरी आलेले असतील. तर तो तिथं घुटमळू लागला स्कॅनर. मग मी म्हणलं खाली तर अलमारी नाही, वर काही कप्प्यात ठेवलंय का, काढा बरं. ते म्हणले आहे काढ. तिथून ती पिशवी काढली तर त्याच्यामध्ये पैसे होते. मग मी त्याला विचारलं तू पैशासाठी आणि स्त्रीसाठी घरात आलास का आणि काय येतोयस तू. आणि मग मी त्याला मूव्ह केलं तिथून. त्या ठिकाणी अत्तर गाडलं, रॉड लावले आणि ती एनर्जी तिथून मुव्हमेंट केली. आणि मग 100% ते घर पॉझिटिव्ह करून आल्यानंतर 15 दिवसांनी परत ते आले सोलापूरचे. आणि मग त्यांनी बाकी काही गोष्टी मला विचारल्या आणि बाकी काही गोष्टीचं सोल्युशन करून ते परत सेकंड टाइमला माझ्याकडून गेले. तर त्यासाठी आम्ही काय करतो, हे अशा पद्धतीचे रॉड मी स्वतः तयार केले. त्याच्यात वनस्पत्या आहेत वेगवेगळ्या, याच्यामध्ये क्रिस्टल्स आहेत, याच्यामध्ये अत्तर आहे, ह्या सगळ्या गोष्टी टाकतो. याला आम्ही बंधन रॉड म्हणतो. की घरामध्ये जर अशा पद्धतीचं बंधन झालं असेल, कोणतीही वाईट एनर्जी घरात शिरली असेल तर ती आपण मूव्ह करतो हे रॉड लावून. ओके. त्यानंतर घरामध्ये जर जिओपॅथिक स्ट्रेस असेल जो कॅन्सर निर्माण करण्यासारखा आहे तर त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीचे रॉड लावतो. आणि हे सर्व जे आहे हे मी स्वतः बनवलेलं आहे. ओके. त्यामुळे याची माहिती असल्यामुळं कोणत्या वनस्पती कोणत्या गोष्टीसाठी उपयोगाला येतात हे आपल्याला आवरेतून कळतं. आणि आवरा स्कॅनरचा उपयोग करून मी हे सगळं शोधलं. गुरुजी, मग तो जो व्यक्ती होता तर मग तो का करत होता असं सगळं? नाही, तो व्यक्ती जो आहे कसा आहे, मृत्यू झालेला जो व्यक्ती असतो ज्याला मुक्ती मिळत नाही ते ह्या दुनियेमध्ये ते फिरत असतात. त्याला प्रेत म्हणतात. प्रेत योनी आहे एक. त्या प्रेत योनीमधले हे असतात. ह्यांच्या काही इच्छा असतात, आकांक्षा असतात अपूर्ण राहिलेल्या. कदाचित तो पैशाचा फार मोही असेल, पैसा करणारा असेल, किंवा पैशासाठी त्याचा जीव गेला असेल, किंवा काही कारण असू शकेल ना. तर ती अशा व्यक्ती ज्या मृत झालेल्या आहेत अशा व्यक्ती भटकत राहतात. आणि जिथं जी गोष्ट त्यांना पटते, आवडते त्या ठिकाणी ते आपलं वास्तव्य मांडतात आणि राहतात. आणि त्या घरामध्ये जिओपॅथिक पण होता. आणि जिओपॅथिक जिथं आहे तिथं अशा एनर्जीज जास्त येतात. म्हणजे घरामध्ये गेल्यानंतर कधी कधी आपल्याला एकदम थंडावा लागतो तर समजायचं की त्या ठिकाणी काहीतरी गडबड आहे. किंवा विनाकारण उष्णता व्हायला लागते तरी समजायचं की इथं काहीतरी गडबड आहे. कधी कधी आपण एखाद्या खुर्चीवर बसतो, तिथं आपलं मन लागत नाही, मग आपण ती खुर्ची सोडून दुसरीकडे बसतो. त्यावेळेला आपण समजून घ्यायचं की इथं काहीतरी गडबड आहे. ह्या सगळ्या एनर्जीज आहेत. काही एनर्जीज आपल्याला संवेदना देतात, कळवतात, पण आपल्याला त्या समजत नाहीत. आणि काहींना त्या लक्षात येतात म्हणून त्याचे उपाय होतात. बरोबर आहे. सरळ असाच विषय. मग ज्या घरामध्ये अशा एनर्जी असतात तर त्या घरामध्ये भांडणं वगैरे होतात का? भांडणं होऊ शकतात. त्यांच्या पैशामध्ये त्यांना कमी पैसा, त्यांच्याकडे पैसे कमी होऊन जातात. किंवा किती पैसा आला तर तो घरात टिकत नाही. विनाकारण चांगलं मत असताना वाईट मत होतं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. बरोबर आहे. गुरुजी, आता काय पैशावरूनच विषय निघाला आपला. तर असं आहे की पैसा हा खूप
आवड आहे सगळ्यांना. होय. प्रत्येकाला वाटतं की पैसा मी कमवला पाहिजे, आणि जो काहीच कमवत नाहीये त्याला वाटतं थोडा कमवला पाहिजे, आणि आज जो खूप काही कमवतोय त्याला तर वाटतं मी अजून जास्त म्हणजे पैसा अशी गोष्ट आहे की कोणीच समाधानी नाही आहे. अगदी अगदी बरोबर. तर पैसा कमवण्यासाठी कशी एनर्जी पाहिजे आपली, आणि हे बघा. पैसा एनर्जी याचा संबंध आणि ग्रो कसा करायचा? मुळामध्ये भाग्यामध्ये जेवढा आपल्याला पैसा आहे तेवढाच आपल्याला मिळतो. हे तर खरं आहे. बरोबर आहे. भाग्याच्या पुढे कोणी जात नाही. दुसरं आहे कर्म. कर्माने आपल्याला पैसा मिळतो, की आपण जे वर्किंग करतो त्या वर्किंग मधून पैसा मिळतो. बरोबर. तिसरं आहे वास्तू, की आपली वास्तू किती पॉझिटिव्ह आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला पैसा मिळतो. चौथा आहे आपली ग्रहमान स्थिती सध्याची, की कोणत्या स्थितीमध्ये कोणत्या वर्षामध्ये आपण जास्त कमवणार हे ग्रहमानाच्या स्थितीवरून कळतं. म्हणजे हे 4 रिझन्स मूळ आहेत की जे आपण व्यवहार करतो. बरोबर आहे. त्यासोबत आपल्याला पैसा घरात टिकत नसेल, आलेल्या पैशामधून आपल्या मागं काही शिल्लक राहत नसेल, आपला अडकलेला पैसा आपल्याकडे परत येत नसेल, आणि आपल्याला कोणी फसवत असेल, पैसा बुडवण्याची मानसिकता ठेवत असेल, तर आपल्याला काही क्रिस्टल्स टाईपचे स्टोन आहेत ज्याच्यावरती मी म्हणजे अभ्यास करून ठरवलेला आहे. हा आहे जहर मोहरा. हा जर आपण जवळ ठेवला तर आपल्याला बरकत येते. पैसा येतो म्हणजे आकाशातून नाही पडत. कर्म आपल्यालाच करायचं, मेहनत करावीच लागेल. थोडं नशीब पण याला म्हणजे थांबलेल्या इंजिनला पुश केल्यासारखं आहे. बरोबर आहे. तर हे एक चांगली वस्तू आहे. त्यानंतर हा एक दगड आहे, ज्या दगडाचं मी तुम्हाला आता प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे. ओके. बरं का, की हा दगड पैसा देतोच का? बरोबर. हे मी तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिकल मध्ये दाखवतो. दगडाचं नाव सांगत नाही. हा ठीक आहे. मार्केटिंग होत असल्यामुळं. ठीक आहे. तर आपल्याकडं हे पैशाचं एक सॅम्पल आहे. ओके. मनी. बरोबर आहे. याच्यावरती लिहिलेलं आहे पैसे. आता हे जे सॅम्पल आहे, हे सॅम्पल आपण ज्यावेळेस स्कॅनर मध्ये टाकतो, आणि इथेच आपण ट्रायल करू. आता हा जर स्कॅनर उघडला तर समजायचं की हा पैशासाठी मदत करतो. बरं. ओके. खूप मोठी एनर्जी. बरोबर आहे. आता मार्केटिंग जे चालू आहे ते मार्केटिंग कशाचं चालू आहे ते पण मी स्टोन आणलेलं आहे आपल्याकडं. त्याला काय म्हणतात? पायराइट. बरोबर आहे. आज मार्केटिंग पायराइट्सची आहे. पण पायराइट खराच पैसा देतो का ह्याचंही ऑब्झर्वेशन केलं मी. परंतु हा पैसा कसा देतो, किती देतो हे पण आपण समोरच तसंच करणार आहोत. किती आहे? कमी आहे एकदम. कमी म्हणजे 20% 20 ते 25% आहे. बरोबर आहे. बरोबर. मग याला आपण बल्ब लावून किंवा काही करून याची मार्केटिंग करणं चुकीचं आहे. पण हा जर दगड आपण एखाद्याला दिला तर त्याला निश्चित फायदा होतो, बरकत येते. अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी संशोधनातून समोर आलेल्या आहेत. आता हे जे आहे याला बांधा म्हणतो. हा बांधा इतका महत्वाचा आहे की याची जर एनर्जी आपण पाहिली बर का, तर बघा हा बांधा सुद्धा पैशासाठी सुद्धा हा मदत करतो. ओके. घरामध्ये जर हा बांधा असा ठेवला तर याच्यामध्ये सुद्धा हे बघा पैशाची एनर्जी आहे की याच्याने पैसा अट्रॅक्ट होतो. म्हणून लक्ष्मी याला म्हणतात बांध्याला. आणि हे प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे. काय हे कसं हे जे आहे ना, एखाद्या झाडावर एखादं दुसरं झाड निसर्गानं निर्माण केलेलं असेल बरोबर तर त्याला म्हणतो बांधा. बरोबर आहे. करेक्ट. का तो परावलंबी आहे ना. हो. म्हणजे तो दुसऱ्यावर अवलंबून आहे. बरोबर आहे. स्वतंत्र तो त्याच्या निर्माण केलं स्वतःला. बरोबर आहे. तर ही जी ताकद आहे याच्यामध्ये, हे पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करतं. घरामध्ये लक्ष्मीसाठी कामाला येतं. याच्यामध्ये 3-4 प्रकारचे जे बांधे येतात त्यातला हा उत्तम बांधा आहे. पण हा इझिली नसेल मिळत ना? नाही, इझिली मिळत नाही. शोधावं लागतं. योग्य तिथीला योग्य वेळेला त्याला आमंत्रण द्यावं लागतं, त्याला पूजावं लागतं, त्याला सन्मान द्यावा लागतो, आणि त्याला आमंत्रित करावं लागतं की बाबा तू माझ्या चांगल्या कामासाठी मला मदत कर. आणि अशा पद्धतीनं वनस्पतीला आपण जागृत करूनच त्या वनस्पती वापरायला पाहिजे. पैशासाठी मग हे जे तुम्ही सांगितलं हे खूप प्रभावशाली आहे.
बरोबर आहे. अगदी. गुरुजी, आपण बघतो की घरामध्ये मुलं आजारी पडत असतात, लहान मुलं, तर त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगाल की त्यांची एनर्जी कशी चांगली करू शकतो लहान मुलांची? हा, तर लहान मुलं ज्या वेळेला आजारी पडतात तर त्यांना गोमती चक्र गळ्यामध्ये बांधणं हे सगळ्यात उत्तम. बरोबर. बरं का, गोमती चक्र बाजारामध्ये मिळतं, त्याचा उपयोग आपण बांधू शकतो गळ्यामध्ये त्याला, आणि ते पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करतं. पॉझिटिव्ह एनर्जी. अगदी अगदी चांगली पॉझिटिव्ह एनर्जी असते त्याच्यामध्ये. ते एक उपाय आहे. दुसरा उपाय आहे लाल गुंजा. लाल गुंजा ज्या असतात त्या लाल गुंजाची पिशवी त्याच्या जवळ नेहमी ठेवायला द्यायची. ओके. त्याच्याने त्याचं शरीर चांगलं राहतं. तिसरा उपाय आहे चंद्र चांदीचा आणि त्याच्यावर मोती, त्याला चंद्रमोती म्हणतात. चंद्रमोती. चंद्रमोती हा जर लहान मुलाच्या गळ्यामध्ये बांधला तर लहान मुलं आजारी पडत नाहीत. आणि एखाद्या मुलाला जर वारंवार दृष्टी लागत असेल, बाहेर थोडंसं फिरून आलं की तो आजारी पडत असेल, त्याला ताप येत असेल, कणकण वाटत असेल, त्याचे हातपाय ओढले जात असतील, तर मिठाचं स्नान हे सगळ्यात उत्तम. बरोबर. का, मिठामध्ये निगेटिव्ह एनर्जी कमी करण्याची ताकद आहे. म्हणून आपण जर त्याला गरम पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये थोडंसं मुठभर मीठ टाकलं आणि त्याला खांद्यावरून जरी आंघोळ करायला लावली 3 दिवस तर त्याची निगेटिव्हिटी कमी होऊन जाते. समजा एखादी वस्तू आहे जी निगेटिव्ह आहे, त्या निगेटिव्ह वस्तू कोणत्याही कारणानं होऊ शकते, त्याला मिठामध्ये आपण 24 तास 48 तास जर ठेवलं आणि स्वच्छ धुतलं तर त्याची निगेटिव्हिटी कमी होऊन जाते. म्हणून मीठ हे अतिशय महत्वाचं आहे. मंत्र जे असतात की काही लोक म्हणतात की घरामध्ये असे तुमची जे पण देव आहे, आवडतीचे देव आहे, त्यांचं एक असं बॅकग्राऊंडला चालू द्यायचं, जसं की जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, हे मंत्र चालू द्यायचे. तर मंत्रांचा आपल्या एनर्जीवर कसा परिणाम होतो? या विश्वामध्ये दोन्ही प्रकारचे मंत्र आहेत. काही पॉझिटिव्ह मंत्र आहेत, काही निगेटिव्ह मंत्र आहेत. जसं आता आपण कुराणमध्ये जर पाहिलं तर उलटी आयत म्हणतात. उलटी आयत और सीधी आयत, म्हणजे कुलल्ला जो आहे तो सीधी आयत मध्ये मोडतो. बरं का, तसं काही उलटी पण आहेत जे काही निगेटिव्ह एनर्जी फ्लो करणार आहे, ज्याला ब्लॅक मॅजिक साठी वापरतात. तसं आपल्याही संस्कृतीमध्ये काही चांगले मंत्र आहेत आणि काही निगेटिव्ह मंत्र आहेत. ज्या शब्दामध्ये क्लीम, रीम, द्रीम अशा शब्दांचा उपयोग होतो ती एनर्जी निगेटिव्ह एनर्जी फ्लो करते. ओके. बर का. आणि काही मंत्र असे आहेत जसे रामरक्षा मंत्र आहे, विष्णू सहस्त्रनाम मंत्र आहे, किंवा श्रीराम जय जय राम मंत्र आहे, कृष्णाचा मंत्र आहे. हे जे काही मंत्र आहेत म्हणजे विष्णूचे जेवढे अवतार आहेत त्या विष्णूंच्या जेवढ्या अवतारामधले जेवढे मंत्र पाहतो आपण ते जवळपास पॉझिटिव्ह आहेत. ओके. बरं का, त्या ध्वनी आपण घरामध्ये लावल्या पाहिजेत. आणि सगळ्यात म्हणजे ओम भूर्भुवस्वाहा तत्सवितुर्वरेण्यम हा जो मंत्र आहे, गायत्री मंत्र, हा गायत्री मंत्र हा अत्यंत चांगला मंत्र आहे. काय, नुसतं ते मंत्राची चिठ्ठी जर लिहिलेली असेल तर त्या चिठ्ठीवर हे स्कॅनर ओपन होत आहे. मग त्याचा प्रयोग जर बघायचा असेल तर तुम्ही तुमच्या पेनने बाहेर जाऊन 2 चिठ्ठ्या तयार करा. एक चिठ्ठी कोरी ठेवा, एका चिठ्ठीवरती हा मंत्र लिहा आणि माझ्या समोर आणा. मी 100% सांगतो त्या 2 चिठ्ठीमध्ये कोणत्या चिठ्ठीमध्ये तुम्ही तो मंत्र लिहिला आहे. म्हणजे इतकं करेक्ट आहे, इतकं पॉवरफुल आहे. आणि अशाच सगळ्या गोष्टी पॉवरफुल आहेत. आणि या स्कॅनरचं वैशिष्ट्य असं आहे, असं स्कॅनर भारतामध्ये दुसरं कोणतंच नाही, माझं मत. बरोबर. दुसरे पण आहेत माझ्याकडे, ते स्कॅनर दाखवा. हे डिजिटल स्कॅनर आहे, अशात आलेला आहे मार्केटमध्ये. याचा सुद्धा उपयोग आपण करतो, डिजिटल स्कॅनरचा. त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं स्कॅन येतं आणि किती पर्सेंटेज कोणती एनर्जी आहे ह्याचं आकडेवारी येते. याच्यामध्ये आकडेवारी येत नाही, पण आम्हाला अभ्यास झालेला आहे. याच्यात 2-3 पॉईंटचा फक्त फरक पडतो, बाकी जास्त पडत नाही. पण हे जे आहे ना, हे आता नवीन आलंय. तर असे अनेक इन्स्ट्रुमेंट नवीन येतात, एनर्जी चेक करण्यासाठीच आहेत. बरोबर आहे. पण तुमचा विश्वास त्या जुन्यावर जास्त आहे. माझ्या जुन्यावरती जास्त आहे, कारण मी आज 20 वर्ष झालं त्याचं रिझल्ट पाहतो. गुरुजी, तुम्ही मुख्याध्यापक होते शाळेचे आणि हा विषय धार्मिक आला, आध्यात्मिक, स्पिरिच्युअल, तर तुम्ही याच्याकडे कसे वळलात? मी लहानपणापासून जे आहे
हे काही धार्मिक नव्हतं. हा. मी कला शिक्षक. माझे पेंटिंगचे एक्झिबिशन्स होतात म्हणजे पुण्याला. तुम्ही पेंट पण छान करू हा, शकता. पेंटिंगचे एक्झिबिशन पुण्याला होतात. ओ. हा, म्हणजे माझ्या एक्झिबिशन साठी तुमचे विदा कराड स्वतः उद्घाटक म्हणून आलेले आहेत हो, पुण्यामधले. हा. हा, टुडे आर्ट गॅलरीला माझं अनेक वेळेला प्रदर्शन झालेलं आहे बरं. पुण्यामध्ये. मी आर्टिस्ट आहे मुळामध्ये. पण मी एक वेळेला दत्ताला गेलो होतो, गिरनार पर्वताला, 1996 मध्ये. बरोबर. आणि एका टूर मध्ये गेलो होतो. पहाट चालत निघालो आम्ही. खूप उंच आहे, 10,000 पायऱ्या आहेत त्याला. आणि चालत असताना माझ्या सोबतीचे खालीच राहून गेले आणि मी एकटाच पुढे सरकत गेलो. आता ही गोष्ट आहे आज 30 वर्षाखालची. बरोबर. त्यावेळेला काही सुविधा नव्हत्या, काही नव्हतं. आणि मी असं चालत चालत काय माझ्या डोक्यामध्ये परमेश्वराने काय केलं माहित नाही मला. मी निघालो तसंच. मी 4:30 वाजता दत्त पायरीला पोहोचलो. जे पहाटे 5ला खालून निघालो होतो. 4:30ला मी दत्त पायरीला पोहोचलो. अर्धा तास पाऊण तास तिथं शांत बसलो. दत्ताची काय कृपा झाली ईश्वर जाणो. तिथून परत निघत असताना अंधार पडला. आणि लक्ष्मीचं एक मंदिर आहे 5,000 पायऱ्यावरती मध्यस्थानी. तर तिथं पोहोचायसाठी मला रात्रीचे जवळपास 11:30 झाले होते. बरं का. पण रात्री एवढी किर होती की मला भीती वाटायला लागली. आणि मग मी कधीच देवाला जास्त न मानणारा माणूस, म्हणतात ना समोर मृत्यू बघितल्यानंतर परमेश्वर आठवतो, बरोबर आहे. तसा प्रकार माझ्या बाबतीत घडला. आणि मग काय घडलं की मी देवाचं नाव चालू केलं, दत्तगुरु श्री दत्तगुरु श्री दत्तगुरु. आणि मी म्हणलं आता आलोय तुझ्यासाठी बाबा, तूच मला खाली ने. त्याच्यामध्ये एक डोळे चमकले मला अंधारामध्ये. त्या 8:30-9 वाजत आले ते. डोळे चमकल्यानंतर मी भिलो की आता जंगल आहे आणि डोळे चमकत आहेत म्हणजे हे काहीतरी प्राणी असायला पाहिजे कुठला तरी. मग मी थोडं तिथंच थांबलो माझ्या जागेवर. मी घाबरलो पण होतो. पण ते प्राणी पुढे आला थोडस. आणि ज्यावेळेस तो फार जवळ आल्यावर त्याच्या आवाजावरून ओळखलं की हा कुत्रा आहे. मला प्रश्न पडला, एवढ्या एकांत ठिकाणी एवढ्या उंच जागेवर हा एकटा एवढा उशिरा आला कुठून. मी म्हणलं हा परमेश्वरांनी पाठवले की काय, कुणास ठाऊक. तो कुत्रा पुढे निघाला, मी त्याच्या पाठीमागे निघालो. मी थांबलो, कुत्रा थांबत होता. हा माझा स्वतःचा अनुभव सांगतोय मी. बरोबर आहे. म्हणजे मी या सेवेत दत्ताच्या कशा आलो त्याचं एक उदाहरण सांगायला याच्यातून. आणि मग असं करत करत कुत्र्यांनी मला 11:30 वाजता तिथपर्यंत आणलं, लक्ष्मी पायरीपर्यंत. तिथं हॉटेल्स होते छोटे छोटे. मग मी म्हणलं हा कुत्रा आपल्याला मदत केला, याला बिस्किट द्या म्हणून मी एक बिस्किट पुडा घेतला आणि फक्त वळून त्याला टाकायचं होतं मला. तो कुत्रा सापडला नाही मला. खूप शोधलं मी त्याला. आणि जो कुत्रा एवढ्या वेळापासून तुमच्या सोबत आला, आणि तो कुत्रा ऐन वेळेला तिथून नाहीसा झाला. आणि मग माझ्या लक्षात आलं की परमेश्वर कुणाच्याही रूपाने भेटू शकतो. बरोबर आहे. त्याला आकार उकार नाही. बरोबर आहे. आणि तिथून माझी श्रद्धा सुरू झाली आणि तिथून मी देवाची भक्ती चालू केली. बस हेच माझं काही जे आहे. गुरुजी, ज्या लोकांना तुमच्याशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांना तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे त्यांचा ऑरा कसा आहे, किंवा त्यांना काही वनस्पतींबद्दल अजून माहिती हवी असेल, त्यांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम असतील, तर त्यांना त्यांची एनर्जी चांगली करून ते प्रॉब्लेमही दूर करण्याचे असतील, तर काय नंबर सांगाल तुमचा? मी मुळामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये चाकूरला राहतो. चाकूर हे तालुका प्लेस आहे. बरोबर आहे. तर माझा जो मोबाईल नंबर आहे 94 23 35 10 31, हा माझा मोबाईल नंबर आहे. याच्यावरती अगोदर तुम्ही फोटो पाठवू शकता, घराचा पाठवू शकता. घरामध्ये काय आहे ते मी चाकूरमध्ये बसून सांगेन. तुम्ही तुमचं शरीराचा फोटो पाठवा, शरीरावरती काय प्रॉब्लेम्स आहेत ते मी घरी बसून सांगेन. आणि तुम्हाला ते पटल्यानंतर तुम्ही चाकूरला या आणि पुढचा इलाज करून घ्या. ठीक आहे गुरुजी, धन्यवाद. नमस्कार.